जनतेच्या न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माननीय विजय विठ्ठलराव क्षीरसागर हे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की निवडणूक लढवण्याचं त्यांचं ध्येय काय आणि कशाबद्दल ते निवडून सर्वसामान्य घराण्यातून आहेत ते आणि त्यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर नमस्कार। आपण एक सर्वसामान्य घराण्यातून आहात आणि तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, तर निवडणूक लढवण्याचं तुमचं काय ध्येय आहे आणि कशासाठी आपण निवडणूक लढवत आहात? आज धनकवडी बाग बघताल तर 2002 पासून महानगरपालिकेमध्ये गेलेला आहे। माझं नाव विजय विठ्ठलराव क्षीरसागर, मी हे पूर्ण नावानेच माझं पेज पण आहे, आपला सेवक विजय क्षीरसागर या नावाने पण आहे। नागरिकांच्या तक्रारी सोडवणं याकरिता आपण नागरिकांच्या हक्काचं व्यासपीठ तयार केलं। नागरिकांनी कुठेही न जाता, कोणत्याही ऑफिसला न जाता, तिथं मग क्षेत्रीय कार्यालय असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, त्यांनी व्हॉट्सअपला त्याचा फोटो व्हिडिओ जे काय असेल त्यांनी तो व्हॉट्सअपला टाकायचा, नाव मोबाईल नंबर टाकायचा आणि अडचण काय आहे ती संक्षिप्त स्वरूपात जरी सांगितली किंवा नंबर जरी दिला, तिथं आम्ही फोन करून ते विचारून लोकेशन कुठं आहे काय आहे ते ट्रॅक करून आम्ही ती अडचण सोडवायचो। अधिकाऱ्यांना पूर्ण प्राधान्याने जर का असं वाटत असेल ती इमर्जन्सी लेवलला करायलाच पाहिजे तर आम्ही तात्काळमध्ये ती अडचण सोडवायचो। आणि जर कधी थोड्या वेळाने जरी सोडवली किंवा 1-2 दिवसांनी जरी सोडवली तरी ती आपण त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लयतले आपण ती अडचण सोडवायचो। आज हा कालावधी जो होता हा 1 महिना 2 महिना किंवा इलेक्शन आलं म्हणून नव्हता। 2014 ते 2025 हा जो कालखंड आहे हा पूर्णतः नागरिकांच्या हक्काच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांचा जो मूलभूत हक्क होता तो त्यांना कधीच भेटला नाही आहे। आज एवढे वर्ष जर पालिकेत जाऊन झाली आणि धनकवडी बागचं ह्याच्यामध्ये पूर्णतः बागोळे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। साधारणतः बालाजीनगर ते धनकवडी गुलाबनगरपर्यंतचा जो भाग आहे रस्ता अद्ययावत आहे। बाकीचे सुखसोयी बघताल म्हणजे त्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिक संघ म्हणू, विरंगुळा केंद्र म्हणू, सांस्कृतिक भवन म्हणा, इत्यादी गोष्टी आहेत। आता तिथं पोलीस प्रशासन तिथं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला हे एक नागरिकांच्या हिताचं कार्य हे त्या प्रभागात झालं आहे। आणि तुम्ही तिथनं जर वरती जर बघताल तर ह्या भागाला आजपर्यंत भेटलं काय हा खूप मोठा प्रश्न आहे। धनकवडी बाग पहिल्यापासून म्हणजे पहिली जी निवडणूक झाली 2002 आणि आजपर्यंतचा जो भाग म्हणजे धनकवडी भागा मी म्हणतोय ती आहे अशी आहे, फक्त रस्ता करायचा उकरायचा, परत ड्रेनेज लाईन टाकायची, परत रस्ता उकरायचा, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय काम झालं आहे मला तर काही वाटत नाही। ओके बरं, आता ह्याच्यापुढे तुमच्याचबरोबर तुमच्या जोडीला भरपूर असे दिग्गज उभे राहिलेले आहेत, तर तुम्हाला कसं वाटतं की तुमची निवडणूक कशी जाईल? पहिली गोष्ट तर मी उमेदवारी मागण्यासाठी म्हणजे ह्या वेळेसही उमेदवारी आपण मागायची का नाही हे आपण पहिला विचार करत होतो, पण नगरसेवकाची इलेक्शन ही असती कशासाठी आता हा विचार पडायला लागला आहे। मी पहिला काम करत गेलो, आज 2014 ते 2025 उलटलेलं आहे, मी फक्त काम करतो आहे। आपल्याला कामाचा अनुभव पाहिजे। नगरसेवकाची जर इलेक्शन लढवायची आहे तर तुम्हाला लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत, त्या अडचणी सोडवण्याचं तुमची तयारी आहे का? तर तयारी असेल नसेल तर पहिला ते तयारी केली पाहिजे। तुम्हाला कोणत्या पद्धतीत काम करायला पाहिजे, नागरिकांच्या अडचणी नेमक्या काय आहेत आणि त्याच्यावर तुम्ही ठोसपणे काय निर्णय घेऊ शकता किंवा प्रशासनाकडनं कसं काम करू शकता, हे जर तुमच्याकडे विजनच नसेल, हे जर तुमच्याकडे कलाच नसेल तर तुम्ही नगरसेवक पदाचे तुम्ही दावेदारच नाही आहेत। आणि आजची जर परिस्थिती पाहता नगरसेवक पद भेटावं फक्त घराला पाठी लागावी म्हणून पाण्यासारखा पैसा खर्च करणारे तुम्ही आमच्या प्रभागात उमेदवार बघितले असेल, जे काही रस्त्याला फक्त हात जोडणार निघणार, याच्या व्यतिरिक्त त्याचं दुसरं काहीच काम नाही आहे। तुम्ही जर बघताल तर आजची परिस्थिती म्हणजे नगरसेवकाचा अर्थ काय आहे, न म्हणजे नळ आहे, ग म्हणजे गाठाने, र म्हणजे रस्ते आहेत। आज जर म्हणजे आमच्याच प्रभागातलं जर तुम्ही बघताल तर मंत्र्यांची मुलं ड गटातनं त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, ती लोक हे नागरिकांनी विचार केला पाहिजे। तुमचं जर गटार तुंबलं तर ही लोक तुमचा फोन तरी घेतील का? ही लोक तुमच्या वेळेला तरी येतील का?
आज 10-12 वर्ष झालं आम्ही रस्त्यावर काम करतोय. नागरिकांच्या एका मिस कॉलला जरी समजा फोन उचलला नाही गेला तर दुसऱ्या वेळेस आम्ही फोन करतो, त्यांच्या अडचणी जाणून घेतो आणि तिथं अधिकारींना सांगून तिथं कर्मचारी पोचलेले असतात आणि ते काम करतात. हे लोक तुमच्या गटारीसाठी असेल, नळासाठी असेल, रस्त्यासाठी असेल, लाईटीसाठी असेल किंवा अडीअडचणीच्या गोष्टीसाठी ना दिवसभर फोन उचलणार आहेत ना रात्रभर फोन उचलणार आहेत. तुम्हाला यांची अपॉइंटमेंटच घ्यावी लागेल. नागरिकांना माझं म्हणजे ही विनंती नाही आहे, हे आव्हान आहे. या अशा लोकांना तुम्ही निवडून द्यायचं का एक विजय क्षीरसागर सर्वसामान्य कार्यकर्ता जो 10-12 वर्ष काम करतोय. नंतर त्यांनी उमेदवारी मागितली होती, काही पक्षांनी माझी उमेदवारी नाकारली, पण अजितदादांनी माझं कार्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली. त्याबद्दल त्यांचं खरंच मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि या मी कसोटीला पण उतरलेलो आहे. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी असू देत त्या मी पूर्ण करणार आणि पूर्ण करत आले, इथं पुढेही पूर्ण करत राहणार आहे. खूप खूप धन्यवाद सर. आदेश जनतेच्या न्यूजमधून महेश शर्मा प्रतिनिधी. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक बी क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.